1 2 3 4 हे सगळे रोमन नंबर. पहिला प्रश्न कोणता होता आपल्या टेस्ट मधला? रोमन नंबरचा होता. ठीक आहे ना. रोमन नंबरच्या क्वेश्चन मध्ये हे 1 2 3 4 5 6 हे रोमन नंबर आहे. तुम्हाला ट्रिक सांगितली त्या टायमाला. तुम्हाला किती माहिती पाहिजे? 10 पर्यंत सगळ्याला रोमन नंबर माहिती पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला सगळ्याला माहिती इथं? हां. तर आता याच्यामध्ये 5 बघा येईल. 5 चा रोमन नंबर आहे. आता ह्या बाजूला जर लिहिलं, मी तुम्हाला सांगितलं होतं ह्या बाजूला तुम्ही जो रोमन नंबर लिहितात तो काय होता? तो मायनस होत असतो. त्याच्यातून समजा याच्या इथं आपण 1 लिहिला, हा काय रोमन नंबर आय म्हणजे काय असतो? 1 असतो. ठीक आहे ना. हा इथं जर लिहिला मी व्ही आय व्ही झाला म्हणजे काय रे? या 5 तून 1 गेला म्हणजे काय राहिले? 4 राहिले. असं तुम्हाला सांगितलं 5 आणि इकडून जर 1 लिहिला तर अधिक होतो. बरोबर ना. ह्या बाजूला जर लिहिलं तर अधिक आणि ह्या बाजूला लिहिलं तर वजा. हे रोमन नंबर मध्ये लक्षात ठेवायचं बरं का. समोर लक्ष द्या. त्याच्यानंतर 10 चा काय आहे? x आहे. आपण 9 लिहितो काय करतो रे? ix लिहितो म्हणजे इकडच्या बाजूला लिहिला म्हणून काय झालं? मायनस झाला. 10 येऊ. 10 मधून 1 वजा म्हणजे किती? 9. तसंच आपण 11 लिहितो त्यावेळेस काय लिहितो रे? ह्यो i लिहून लिहितो असा. बरोबर ना. म्हणजे 10 + 1 11. बरोबर. समजलंय रोमन नंबरचं कसं आहे? ट्रिक्स. आता हे बघा इथं पण सगळीकडे तसंच आहे बघा. x म्हणजे किती आहे? 10 आहे. तुम्हाला माहिती x म्हणजे 10 आहे. मग 20 कसं तयार करू शकता तुम्ही? 2 x एकत्र केले 20 झाले. 3 x एकत्र केले 30 झाले. 40 कसा होतो बरं का. आता l चा किती रे? 50. l म्हणजे काय आहे? 50. आता l मधून जर तुम्ही एक x वजा केला, l मधून x वजा केला म्हणजे l मधून 10 वजा केले तर किती येणार आहे? 40. आणि l मध्ये x टाकले तर किती येणार आहे? 60. सेम असंच जायचंय. तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं रे? आता 50 चा माहिती पाहिजे, त्याच्यानंतर 1 ते 10 माहिती पाहिजे, 50 चा माहिती पाहिजे, त्याच्यानंतर अजून कशाचा माहिती पाहिजे? 100 चा माहिती पाहिजे. 100 चा किती रे? 100 चा आहे तुमचा c. 100 चा काय असतो? c असतो. मग c मधून x गेला म्हणजे x जर तुम्ही लिहिलं, x म्हणजे जर x जर तुम्ही लिहिलं तर काय होतं रे? c मधून 10 गेला म्हणजे किती राहिले? 90 राहिले. म्हणजे 90 चा काय आहे? x. अशा पद्धतीने तुम्हाला ते सगळे रोमन नंबर लक्षात ठेवायचे. अशा पद्धतीने ते लिहायचे. रोमन नंबर संपला. दुसरा प्रश्न होता आपला सॉल्व द फॉलोइंग. त्याच्यामध्ये चिन्हांचे नियम होते. काय होते? चिन्हांचे नियम. काही जणांनी काय केलंय? डायरेक्ट तिथं वजाबाकी चिन्ह आहे डायरेक्ट वजाबाकी करून टाकली. मध्ये जे चिन्ह आहे तसंच केलंय. मध्ये बेरजे चिन्ह आहे तर मग लगेच बेरीज केली. आता या पेपर मध्ये कसं आहे? इथे या पेपर मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? चिन्हांचे नियम. याच्यामध्ये काय दिलेलं आहे का तुम्हाला मायनस मायनस यांचा काय होतो? जर दोन्ही समान चिन्ह असतील तर समान चिन्हांची बेरीज होते. समान चिन्हांची बेरीज होते आणि त्याला काय येतं रे? ते समानच चिन्ह येतं. ठीक आहे. उत्तराला काय येतं? समान चिन्ह येतं. आणि आपण याच्यामध्ये पाहिलं होतं विरुद्ध चिन्हांची वजाबाकी होते आणि येणाऱ्या उत्तरास मोठ्या संख्येचं चिन्ह येतं. काय येतं रे? येणाऱ्या उत्तरास मोठ्या संख्येचे चिन्ह दिले जाते. त्याच्यानंतर गुणाकाराचा नियम होता. नियम लक्षात ठेवा. काय नियम होता रे? जर समसंख्या असतील दोन्ही तर काय होतं? समसंख्या म्हणजे समान चिन्ह जर असतील दोन्ही संख्येला 25 आहे इथं 25 आहे, समान चिन्ह जर असतील तर त्यांची काय होते रे? बेरीज होते. पुढे लक्ष द्या. समान चिन्हांची काय होते रे? बेरीज होते. यांची बेरीज झाली 25 आणि 25 50. याला चिन्ह कोणतं येणार? वजाबाकी. समान चिन्ह येणार ते चिन्ह खाली येतं. आता विरुद्ध संख्या आहे कधी -30 अधिक 15 यांचं काय होणार रे? यांची काय होणार? विरुद्ध चिन्हांची वजाबाकी होणार आणि त्या वजाबाकीला चिन्ह काय जाणार? मोठ्या संख्येचं. मोठी संख्या कोणती? 30 मोठी तर मोठ्या संख्येचं चिन्ह त्यांना येणार. असंच गुणाकाराचा नियम आहे. गुणाकाराचा काय नियम आहे रे? विरुद्ध संख्येचा गुणाकार ऋण येतो आणि समसंख्यांचा गुणाकार समसंख्या नाही समान चिन्हांचा गुणाकार धन येतो आणि विरुद्ध संख्यांचा गुणाकार विरुद्ध चिन्हांचा गुणाकार ऋण येतो. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतरचा कन्वर्ट द युनिट्स ऑफ फॉलोइंग. कन्वर्ट युनिट करायचे होते. सेंटीमीटरचं मीटर मध्ये करायचं होतं. तो क्वेश्चन आपला चुकलेला आहे. त्याच्यामध्ये रायटिंग मध्ये प्रॉब्लेम झालाय. सेंटीमीटरचं मीटर करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही बऱ्याच जणांनी उत्तर काय लिहिली त्याचे मीटर मधून सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन केलंय त्यांनी. म्हणजे त्यांनी काय केलंय 52 सेंटीमीटरचा 52 लिहिलाय 5200 असा आन्सर लिहिलाय त्यांनी मीटर मध्ये. तर तसं नाहीये. त्याचं 0.52 मीटर एवढं उत्तर येतं त्याचं. ठीक आहे. 52 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.52 मीटर हे त्याचा आन्सर आहे. लक्षात ठेवायचा आन्सर. ओके. त्याच्यानंतर आपला पुढचा क्वेश्चन होता
लिटर मध्ये कन्वर्जन करायचं होतं. हा सुद्धा क्वेश्चन कित्येक जणांना सोडता आला नाही. करंट मधलं होतं, आता लेटेस्ट शिकून झालेलं होतं, तरी सुद्धा तुम्हाला ते सोडता आलं नाही. याच्यामध्ये काय होतं रे 25,241 हा कधी दिला तुम्हाला 25,241 ml चा तुम्हाला लिटर मध्ये आणि ml मध्ये करायला सांगितलं होता. याचं कन्वर्जन तुम्हाला काय मध्ये लिटर मध्ये करायचं झालं तर तुम्ही काय करू शकता रे, याला ml ची व्हॅल्यू किती असते 1000. याला 1000 ने तुम्ही काय करणार 1/1000 म्हणजे याला 1000 ने तुम्ही डिवाइड करणार. त्यावेळेस काय होणार 1 2 3 घरा पॉईंट शिफ्ट होऊन 25.241 येणार बरोबर ना. 25.241 म्हणजे 25 लिटर आणि 241 ml. 25 लिटर आणि 241 ml किंवा मग 25.241 लिटर. समजलं अरे राजांनो पुढे लक्ष द्या. त्याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम होता आपला सॉल्व द फॉलोइंग कन्वर्जन. आता हा जो क्वेश्चन आहे हा मॅक्सिमम पोरांना सोडता नाही आलेला. फ्रॅक्शनचा क्वेश्चन होता. फ्रॅक्शनचा याचा अगोदर एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे, तो बघितला तुम्ही? कोणीच नाही पाहिला. कधी पाहिला? पेपरला यायच्या आधी का नंतर? आधी पाहिला. बरं मग तुम्हाला सोडीला कसं काय आला नाही तो क्वेश्चन? हे बघा फ्रॅक्शनचा जो क्वेश्चन होता एक लक्ष द्या. फ्रॅक्शनचा क्वेश्चन नीट पहा कसा सोडायचा होता. तुम्हाला काय करायचं होतं त्याचं कन्वर्जन इंटिजर मध्ये फ्रॅक्शन विथ इंटिजर मध्ये प्रश्न वरच देताना असं दिला होता कन्वर्ट द फ्रॅक्शन विथ इंटिजर. काय फ्रॅक्शन विथ इंटिजर मध्ये त्याचं कन्वर्जन करायचं होतं. हा दिला होता 52/7. काय दिला होता 52/7. ठीक. मग याचं जर कन्वर्जन कसं होत होतं 3 into 7/7. 7 7 चा 49 आणि खाली किती उरत होती 3 उरत होती. मग हे जे आलेलं आन्सर होतं ते इथे लिहायचं होतं 3 integer 7/7. 7 integer of 3/7 हे आन्सर होतं. 7 7 49 50 51 आणि 52. या असं होतं ते असं लिहायचं होतं या फॉर्मॅट मध्ये. काय केलं इथं याचा तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. ज्या वेळेस तो फ्रॅक्शन शिकवला त्यावेळेस काय सांगितलं होतं हे 52 नाही तो इथं लिहायचा. जो न्यूमरेटरला असतो डिनोमिनेटरला असतो. न्यूमरेटरचा आतमध्ये लिहिला जातो, डिनोमिनेटरचा बाहेर बेसला जो असतो तो बाहेर लिहिला जातो. यांचा भागाकार केला जातो. इथं काय जे आन्सर येईल ते आन्सर म्हणजे आपला काय असतो रे इंटिजर असतो बरोबर ना. आणि इथं जी बाकी रिमाइंडर जी उरलेली आपण 3 7 7 49 आणि इथं जी उरलेली 3 आहेत हे जी 3 आहेत हे काय रिमाइंडर आहे. रिमाइंडर कुठे लिहिला जातो रिमाइंडर कुठे लिहिला जातो इथं लिहिला आपण तो. आणि खाली जो बेसला आहे तो जसा तसा खाली लिहिला जातो. ओके. त्याच्यानंतरचा क्वेश्चन होता आपला ऍडिशनचा. ऍडिशन सुद्धा बऱ्याच जणांना जमली नाही. काही पण ऍडिशन मारून टाकली. एकाच सुद्धा जमली नाही ऍडिशन करायला. सोजवली बरोबर लिहिली फक्त बाकी कोणाचीच बरोबर नाही आली ऍडिशन. नीट लक्ष द्या. आता एक लक्ष द्या. 2/4 plus 4/8 अशी ऍडिशन तुम्हाला करायला लावली. आता मला सांगा इथं किती आहे 4 आहे बरोबर ना. आणि इथं किती आहे 2 आहे. मला सांगा 4 × 4 असं तिरकस करा किंवा मग तुम्हाला सांगितलं होतं एलसीएम सोडता येते बरोबर ना. आधी काय करायचं याला 4 मध्ये याला 8 मध्ये कन्वर्जन करून घ्यायचं. मग याला किती गुणावं लागेल 8 मध्ये करायसाठी मग इथं 2 गुणावं लागेल. इथं पण 2 गुणावं लागेल. इथं गुणलं म्हणून इथं गुणायचं. डिनोमिनेटरला गुणलं म्हणून न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करावं लागेल 2 ने. ठीक आहे ना. मग आपण केलं याचं किती झालं 2 ने 4 आणि इथं झालं 4 2 ने 8 आणि इथं काय आहे 4/8. 8 आणि 8 1 8 8 चा 8च 8 1 8 आणि इथं 4 4 आणि 4 8/8 म्हणजे उत्तर किती आलं तुमचं 1. 8/8 म्हणजे काय आन्सर आलं 1. 8/8 म्हणजे काय आन्सर आलं 1 आन्सर आलं. काय आलं 1 आन्सर आलं. त्याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम तुम्हाला दिला होता. हे बघा हे असं सॉल्व करायचं होतं. ते कोणाला सॉल्व करता नाही आलं. आता पुढचा जो होता सॉल्व द फॉलोइंग त्याच्यामध्ये होतं द 1 पेन प्राइस इज 8 रुपीज देन द प्राइस ऑफ 22 पेन इज. एका पेनची किंमत जर 8 रुपये तर 22 पेनची किंमत किती असेल एवढी क्वेश्चन होता. मग आपण काय केलं त्याच्यामध्ये 22 गुणिले 8 केलं 176 हे तुमचं आन्सर निघालं होतं बरोबर.
आलं होतं ते आन्सर सगळ्यांचं बरोबर आले जवळजवळ. पण खालचा जो क्वेश्चन होता तो काय कोणाला कळला नाही वाटतं. फक्त एकाच जणाला एक दोन जण आहे 2-3 जणांना आलं ते. द प्राइस ऑफ 12 बुक इज 240 देन द प्राइस ऑफ 26 बुक इज. म्हणजे मी काय सांगितलंय 12 पुस्तकांची किंमत जर 240 रुपये आहे तर किती पुस्तकांची 26 पुस्तकांची किंमत किती असेल. हे असं क्वेश्चन आहे. तुम्हाला काय सांगितलं होतं रे केस मध्ये काय करायचं सांगितलेलं आहे. तुम्हाला काय करायचं याचा डायरेक्ट तिरकस गुणाकार करायचा नाही तर मग एक 26 पेनची किंमत 240 आहे. 26 पेनची किंमत किती आहे 240. तुम्हाला किती पेनची किंमत विचारली आहे हा 20 पेनची किंमत विचारली. किती पेनची किंमत विचारली आहे 20. आज एका पेनची काढावं लागेल. मग 240 ला जर आपण 12 ने भागलं त्याला जर 12 ने असं भागिलं 12 का 12 दुने 24 आणि ही झाला 0 तसं इथे लिहून टाकायचा. खाली उत्तराला 0 0 ही झाला 0 वर लिहिला 20 आन्सर आलं. एका पेनची किंमत किती झाली एका बुकची किंमत किती झाली 20. एका बुकची किंमत किती झाली 20. आणि नंतर काय करायचं होतं या 20 ने 26 ला गुणायचं होतं. 26 बुकची किंमत काढायची. किती बुकची काढायची आहे 26 बुकची. 26 गुणिले 20 करायचं होतं. 26 दुने किती रे 25 दुने किती 25 दुने 50. 25 आणि 25 50 आणि 26 आणि 26 किती 52. म्हणजे 26 दुने किती 30 पर्यंत काढे नाव मग तुझे 26 दुने किती मग 26 टू चा 52. 26 टू चा 52 आणि एवढाच 0 तसा इथं 520 त्याचा आन्सर आहे. एवढाच पेपर होता मॅथचा तुमचा. एवढाच पेपर होता. एवढाच होते त्याच्या गोष्टी. एवढं तुम्हाला सांगितलं. तुम्हाला जमले थोडा जमले Yes.